नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम पवार, द लॉयन अकॅडमी पुणे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पेपरचं अनालिसिस का केलं पाहिजे. अय पिल्लू, का केलं पाहिजे? कारण माझ्यासारखे जे हरहुन्नरी माणसं आहेत त्यांनी काही सांगत असताना हे खरंच आहे का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आपण पेपरचं पहिलं अनालिसिस घेतल्यानंतर कोणत्याही पेपरचं अनालिसिस करत असताना खरं तर 2-3 पेपर सोबत पाहिजेत. परंतु 2019 फक्त उत्तर सांगणं म्हणजे अनालिसिस नाही. हा प्रश्न कशा पद्धतीनं आला तो उत्तर तर भाग आहेच, आणि ते लक्षात कसं ठेवायचं पुढं या दृष्टीनं हा भाग चाललेला आहे. आज आपण कालच्या अनालिसिसच्या पुढं चालतोय. त्याच्यामध्ये काही ज्या ठिकाणी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे त्या ठिकाणी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ट्रिक्सची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रिक्सची आवश्यकता असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, काय सांगितलंय बघा, भारतीय दंड संहिता 1860 मधील प्रकरण, भारतीय दंड संहिता 1860, ओके, प्रकरण टिंबटिंब मध्ये निवडणूक संबंधित अपराधाची तरतूद दिलेली आहे. मित्रांनो, जर समजा तुम्हाला राज्यघटनेचे 22 प्रकरण जर लक्षात राहत असतील, मग यांचे 22 प्रकरण का लक्षात राहू नयेत? याचे सुद्धा 22 प्रकरण लक्षात राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग आता किमान जे प्रकरण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, लक्षात राहणं गरजेचं आहे, ते प्रकरण सांगतो. आता एक तर काय, प्रस्तावना असते. 2 मध्ये सर्वसाधारण स्पष्टीकरण आहेत, म्हणजे व्याख्या आहेत. फास्ट घेतो मी, सर्वसाधारण स्पष्टीकरणे 2 मध्ये, ओके. 3 मध्ये शिक्षा आहेत, 3 शिक्षा. 4 मध्ये सर्वसाधारण अपवाद, याच्यामध्ये खाजगीकरणाचा सर्वसाधारण अपवाद, याच्यामध्ये म्हणजे 76 पासून कलम आहेत, 76 ते 106 पर्यंत कलम दिलेले आहेत. 5 मध्ये चिथावणीच्या संबंधी अपराध आहेत, चिथावणी. 5A मध्ये फौजदारी पात्र कट, फौजदारी पात्र कट. 120 AB हे प्रकरण नवीन टाकलेलं आहे. 6 मध्ये देशासंबंधी अपराध आहेत, म्हणजे 121 ते 130 देशासंबंधीचे अपराध. 7 मध्ये सेना संबंधीचे अपराध आहेत, सेना संबंधी अपराध 7 मध्ये, म्हणजे 131 ते 140. 8 मध्ये सार्वजनिक प्रशांततेच्या विरुद्ध अपराध आहेत. हे प्रकरण तुम्हाला महत्वाचं आहे. सार्वजनिक प्रशांतता त्याच्या विरुद्धचे अपराध म्हणजे काय? सार्वजनिक प्रशांतता म्हणजे 141 पासून स्टार्ट होतात. दंगल असेल, दंगा असेल, किंवा ऍफ्रे म्हणतो ना आपण, 159 160 तो भाग तिथं आहे. त्याच्यानंतर 9 ज्या वेळेला आपण विचार करतो, लोकसेवक किंवा त्यांच्या संबंधीचे अपराध, त्यांच्या घडून होणारे 166 पासून सुरू होतात. 166 A, 166 B, 167 चुकीचं दस्तऐवज करणे, तिथून 171 पर्यंत त्यांची वर्दी वापरणे, म्हणजे लोकसेवकाच्या संबंधी घडणारे अपराध असा भाग आहे तिथं, घडणारे अपराध, ओके. त्याच्यानंतर 9A मध्ये निवडणुका संबंधीचे अपराध आहेत, निवडणुका याच्या संबंधीचे अपराध 9A. त्याच्यानंतर 10 हे प्रकरण ही अतिशय महत्वाचं आहे. हे प्रकरण का महत्वाचं आहे? 172 पासून 190 पर्यंतचे कलम आहेत. म्हणजे एखादा लोकसेवक, म्हणजे लोकसेवकाला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराच्या विरोधी, म्हणजे लोकसेवकाच्या कायदेशीर अधिकाराचा अपमान, लोकसेवक त्यांना दिलेले जे अधिकार आहेत त्या कायदेशीर अधिकार त्याची अवमानना किंवा अपमानाच्या संबंधित, म्हणजे लोकसेवकांना धाक दाखवणे. आता जे 188 या कोरोनाच्या कालावधीमध्ये 186 असेल, अटकाव 188 असेल, म्हणजे जर आज्ञा दिलेली असेल तर आज्ञाचा, हे तुम्हाला ते प्रश्न मुलाखतीपर्यंत सुद्धा विचारले जातात. म्हणजे हे 190 पर्यंत. 11वं जे आहे ते खोटा पुरावा आणि सामाजिक न्याय, खोटा पुरावा व सामाजिक न्याय, सामाजिक न्यायाच्या विरुद्धचे अपराध 191 पासून हे अपराध सुरू होतात. 191 पासून ते 229 पर्यंत आहेत. 12वं प्रकरण जे आहे ते नाणी संबंधी आहे, 231 पासून 263 पर्यंत सुरू होतात. 13वं प्रकरण जे आहे ते वजन व मापे, हे 4च कलम आहेत. त्याच्यामध्ये वजन मापे संबंधीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ओन्ली 4 कलम आहेत, म्हणजे 264 पासून 267 पर्यंत. 14वं जे प्रकरण आहे, 14वं प्रकरण, याच्यामध्ये फार मोठं सार्वजनिक सभ्यता, न्याय वगैरे सोय, सार्वजनिक सभ्यता, सोय, उपद्रव वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते
14व्या प्रकरणात आहे, म्हणजे 268 पासून चालू होतं 294A पर्यंतचा भाग ह्याच्यामध्ये आहे. 15वं प्रकरण आपल्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. धर्मासंबंधीचे जे अपराध आहेत ते 15व्या प्रकरणामध्ये 295 ते 298. त्याच्यानंतर 16वं जे प्रकरण आहे ते मानवी शरीराशी किंवा मानवी शरीर किंवा जीवित याच्याशी संबंधित जे अपराध होतात हे अतिशय महत्वाचं आहे, है ना. तुमच्या दृष्टीनं खून असेल, मर्डर असेल, दुखापत असेल, दुखापतीच्या नंतर गैरनिरोध असेल, गैरपरिरोध असेल किंवा विनयभंग असेल, बलात्कार असेल, म्हणजे 377 पर्यंतची कलम 16व्या प्रकरणात आहेत. त्याच्यानंतर 17वं जे प्रकरण आहे ते मालमत्तेच्या संबंधाने आहे. 17वं प्रकरण मालमत्ता, आणि ह्याच्यामध्ये मग चोरी, दरोडा, जबरी चोरी कशाला म्हणायचं, म्हणजे 378 पासून 463 पर्यंतची कलम त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे 462 पर्यंतची. आणि 463च्या नंतर 18वं जे प्रकरण आहे ते दस्तऐवज आणि स्वामित्व चिन्हे, दस्तऐवज व स्वामित्व चिन्हे, स्वामित्व चिन्हे याच्या संबंधाने आहे. आता ह्याच्यामध्ये 464 असेल, 467 असेल किंवा 471 असेल, या दरम्यानची जे काही कलम आहेत ते कलम त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर प्रकरण 19 जे आहे, 19 प्रकरणामध्ये फक्त 3च कलम आहेत. 19 प्रकरणाचा काही भाग नाही. 491, 92, 93 हे कलम सेवा संविदा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरेचा जो भाग असतो तो सेवा संविदा चा भाग आहे. 20व्या वर्षी विवाह होता. 494 पासून विवाह म्हणजे दुसरा विवाह करणे, पहिली असताना दुसरी घेऊन येणे, मग दुसरीनं काय जर केलं तर, किंवा आता 495 हे झालेलं आहे, 496, 497 आणि 498. 20A मध्ये फक्त क्रूर वागणूक आहे. 20A खाली लिहितो, नाहीतर हे परत आणतो, इथं सगळं इथं लिहितो. 20A मध्ये क्रूर वागणूक म्हणजे 498A हा जो भाग आहे तोच फक्त 20A मध्ये आहे. 21 आहे अब्रू नुकसानी, अब्रू नुकसानी 499 हे कलम आहे ते 21 मध्ये आहे. त्याच्यानंतर 22 आहे फौजदारी पात्र धाक दपटशहा, फौजदारी पात्र धाक दपटशहा. आणि 23 सगळ्यात महत्वाचं कलम अपराधाचा प्रयत्न, बस इथं आयपीसी संपत. मित्रांनो, जर माझ्यासारखा फुटका माणूस एवढं लक्षात ठेवत असेल तर तुम्हाला तर हे म्हणजे तुम्ही फौजदार होणार आहेत, तर हे स्क्रीनशॉट बी काढून घेऊ शकता तुम्ही, काही भाग नाही. बघा, सर्वसाधारण स्पष्टीकरणापासून सुरू झालं, हळूहळू हे तुमच्या लक्षात राहतात. एक एक कलम जरी लक्षात राहील ना, मी आता तुम्हाला 511 पर्यंतची कलम सांगू शकतो की कोणत्या प्रकरणामध्ये, आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा हा गट्टा असे गट्ट्याच्या गट्टे कलम आहेत. आलं का लक्षात? मग आपल्याला असं जर अभ्यास केला तर फौजदार कोण करणार नाही, डायरेक्ट पहिल्या 5 मध्ये पहिल्या 10 मध्येच तुम्ही येणार नाही, 101% येणार. जर मला शिकवायचंय तर मी एवढं करतोय, तर मग तुम्हाला तर फौजदार व्हायचंय, एमपीए मध्ये जायचंय, एमपीए मध्ये ट्रेनिंग घ्यायचंय, एवढं तुमच्यामध्ये हे असलं पाहिजे. मग 101% तुम्ही फौजदार होणार म्हणजे होणार, आपला शब्द आहे. ओके. मग प्रश्न काय विचारले बघा, प्रश्न काय विचारले, निवडणूक म्हणजे काय रे मित्रा, है ना. 9A सांगितलं ना, 9 मध्ये काय सांगितलंय, 10 मध्ये काय सांगितलंय आणि 11A मध्ये काय सांगितलंय, हा भाग. आता 11A तर काही भागच नाहीये पण दिलेला आहे, उगाच येतंय लक्षामध्ये. 9A मध्ये निवडणुका म्हणजे नंतर घातलेलं आहे ते प्रकरण. 9A मध्ये निवडणुका, याच्यात काही भाग नाही. आता बघा, भारतीय दंड संहिता 1807 नुसार खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत म्हणते, म्हणजे चूक आहेत. बरोबर नाहीत याचा अर्थ काय, चूक आहेत. पहिलं, कोणत्याही न्यायालयासमोर बालगुन्हेगारित्वाचा बचाव. मित्रांनो, हे काही जणांचं म्हणणं होतं की हे आउट ऑफ सिलेबस आलं. आउट ऑफ सिलेबस वगैरे काही भाग नाहीये, आउट ऑफ सिलेबस वगैरे काय नाही. हे सीआरपीसीच्या कलम 26-27 मध्ये हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आउट ऑफ सिलेबस येऊन झालं तेव्हा झालं, फक्त तुम्ही शिकवलं नाही किंवा तुम्ही शिकला नाही किंवा तुम्ही वाचला नाही, हा भाग झाला. ओके. बाल गुन्हेगारीचा बचाव दाखल करता येतो कोणत्याही न्यायालयात. यस, एक मॅकगॉटनचा नियम आहे, मॅकगॉटनच्या नियमानुसार एखादा बालक तो इन्सेन्स आहे का नाही, म्हणजे मेंटल आहे का नाही, या वेळेस त्यांनी नियम सांगितलेला आहे की मग जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो इन्सेन म्हणजे मेंटल, मानसिक रित्या आहे का नाही. आणि मग मानसिक आणि बालक याच्यामध्ये काही जो काही फरक आहे का, किंवा बालकाचं जे न्यायालय आहे त्याच्यामध्ये मानसिकरित्या घेता येते का नाही, हा जो भाग होता तो भाग इथं सांगण्याचा प्रयत्न केला होता. ह्याच्यावर एक लेख आलेला होता. कोणत्याही न्यायालयामध्ये बालगुन्हेगारित्वाचा बचाव दाखल करता येतो, वाक्य बरोबर आहे.
फौजदारी खटला पूर्ण संपल्यानंतर बाल गुन्हेगारित्वाचा बचाव दाखल करता येत नाही. आता आयोगानं पहिल्यांदा जे उत्तर दिलं होतं ते फक्त हे दिलं होतं. आता हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा म्हणजे येतं म्हणजे हे चूक आहे, येतं आणि आयोगाने हे दिलं होतं की बाबा बरोबर नाहीत म्हणल्यानंतर चूक आहे, तर हे येतं, हे चूक असणं गरजेचं होतं. परंतु या ह्याच्यामध्ये तो भाग कारण कोणत्याही टप्प्यावर तो फौजदारी खटला अर्ध्या तास असू द्या, फौजदारी खटला संपू द्या किंवा फौजदारी खटल्याच्या अगोदर, हे तिन्ही, मग आता इथं बचाव दाखल करता येतो हा भाग महत्वाचा आहे, तर हे चुकलं. त्याच्यानंतर मॅग्नॉटचा नियम मनोविकलतेच्या बचावाशी संबंधित आहे, हेही वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे. तर ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे बाल गुन्हेगारत्वाची संबंधित, म्हणजे तिन्ही ठिकाणी येतो म्हणजे तिन्ही वाक्य येतोची होती किंवा पॉझिटिव्ह होती, म्हणजे इथे दाखल करता येत नाही म्हणलंय म्हणून हे चुकलेलं आहे. कधीही दाखल करता येतं. जर एखाद्या वेळेला म्हणजे इकडं त्या मुलाचं वय दिसतंय तसं आणि खटला पूर्ण झाला, त्याला शिक्षा झाली, पण नंतर कळालं की हे बालक आहे, तर पुन्हा सुद्धा म्हणजे ज्या वेळेला तो गुन्हा करतोय त्यावेळेला बरं का खटल्याशी संबंधित काही नसतं, गुन्हा करत असताना बालकाचं वय काय असतं त्याच्यावर तो भाग अवलंबून असतो. ओके, आता बघा मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता की काही जणांनी तर हे कलम सुद्धा शिकवलेलं नव्हतं है ना. मी आताच तुम्हाला सांगितलं, आताच आपला विषयही झाला की 268 नंतरची जी कलम आहेत 268 ते 294A सार्वजनिक प्रशांतताच्या विरोधी कलम, सार्वजनिक प्रशांतता बरोबर आहे ना, सार्वजनिक सोय, सभ्यता, नीतिमत्ता वगैरे याच्याशी संबंधित कलम 268 ते 294A है ना. 14वं प्रकरण, त्या 14व्या प्रकरणातला हा भाग आहे. आता इथं काय सांगितलंय, 268 मध्ये उपद्रव सांगितलंय, उपद्रव म्हणजे सार्वजनिक उपद्रव, जनतेला जर एखाद्या माणसाकडनं उपद्रव होत असेल तर तो 268 मध्ये सांगितलाय. 269, 270 आणि 271 हे 3 कलम कोरोनाशी संबंधित आहेत. तुम्ही म्हणताल कोरोना येण्याच्या अगोदर आयपीसी मध्ये होतं का? आता कोरोना येण्याच्या अगोदर म्हणजे कोणताही रोगाचा संसर्ग, कोणत्याही रोगाचा संसर्ग 269, 70, 71 मध्ये सांगितलाय. जर मग कोरोनाच्या कालावधीत तुम्ही सहज मास्क नाही घातला म्हणजे हायगयची कृती झाली तुमची, म्हणजे संसर्ग पसरवण्याच्या दृष्टीने जर हायगयची कृती झाली तर 269 आहे. संसर्ग पसरवणे म्हणजे तुम्हाला कोरोना झालेला आहे तुम्ही मुद्दामून कृती करताय, घातकी कृती, पसरलाय संसर्ग आणि तुम्ही जाऊन उड्या मारायला लागले, यस यस मला पसरलाय संसर्ग, यस, किंवा तुम्ही प्रवास करताय मुद्दामून करताय, मुद्दामून हे घालत नाही, तर ते 270 आणि 271 म्हणजे पृथकवास आहे. 271 पृथकवास हे 3 कलम कोरोनाच्या संबंधित. त्याच्यानंतर 272 आणि 273, 272 273 म्हणजे एखाद्या अन्न पदार्थामध्ये जर भेसळ झाली, ह्याला मी कोको कोला म्हणतो, कोको कोला. ओके, अन्न पदार्थात जर भेसळ झाली तर, आणि त्याची विक्री 273 मध्ये. 274, 75, 76, 274, 275 आणि 276 हे 3 कलम औषधाशी संबंधित आहेत, म्हणजे गटागटाने आहेत. सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या सांगितली 268 मध्ये. 269, 70, 71 हे संसर्गाच्या निमित्ताने आहेत, म्हणजे जे सांसर्गिक रोग आहेत त्याच्या निमित्ताने आहेत. पहिलं सांगितलं हायगयची कृती, हायगयची कृती झाल्याशिवाय घातकी कृती होत नाही. आणि पृथकवास म्हणजे क्वारंटाईन आहे 271, क्वारंटाईन केलेला नियम 271. 272 मध्ये अन्नद्रव किंवा अन्न पदार्थ आणि पेय यांच्यामध्ये जर भेसळ केलेली असेल तर 272 आणि त्या भेसळची विक्री आहे 273. इथं औषधी द्रव्यामध्ये जर भेसळ केलेला असेल तर ते 274 मध्ये आहे. औषधी द्रव्य भेसळ केलेला असेल तर 274, भेसळ केलेल्या औषधी द्रव्याची विक्री 275 आणि 276 मध्ये एखादं औषध दुसऱ्याच नावानं विकणं म्हणजे पॅरासिटामोल आहे तर त्याला पॅरासिटामोल म्हणणं, नोल म्हणून तो विक्री करणं, औषधी सिद्ध पदार्थ. 276 झाले. 277, 278 आणि 279 हे 3 वातावरणाशी संबंधित आहेत. ओके, 277 मध्ये जे सार्वजनिक इथं फक्त मी नळ म्हणतो, नळ कशासाठी नळ तर नळाचं पाणी किंवा सार्वजनिक पिण्याचं पाणी दूषित करणे आहे. 278 वातावरण दूषित करणे, कशानं वातावरण दूषित होतं, जाळ धूर केला त्याच्यानं वातावरण दूषित होतं. आणि 279 सार्वजनिक रस्त्यावर हायगईनं निष्काळजीपणे बेफिकिरीनं गाडी चालवणे म्हणजे धूम 5. असं मग हे असं लक्षात राहत नाही का
मग काय काय जण म्हणतात हे सगळं शिकवायची काय गरज आहे? मग जर सगळं शिकवायची गरज नाही तर हा प्रश्न का विचारला? हा तर डिपार्टमेंटलला बी प्रश्न नाहीये. डिपार्टमेंटलला फक्त 268 आहे, लगेच 279 आहे. मग कसा काय आयोगानं प्रश्न विचारला इथं? हा भाग आहे. मग तुम्ही म्हणता एका प्रश्नाने काय होते? किती प्रश्न दाखवू असे? एक एक सोडून किती सोडणार? 10 ते 15 सुटतील ना बाबा. मग 10 ते 15 सुटल्यानंतर काय राहणार आहे? दाढी वाढवून फिरवावं लागेल. दाढी दुसऱ्याची दाढी वाढवल्यानंतर फोटो तर घेतात, आपलं कोण घेणार आहे? खुटर म्हणतात आपल्याला. काय खर्टेचं हे केलं? दुसऱ्याच्या दाढीला लोक म्हणजे सेटिंग करायला लाखो करोडो रुपये खर्च करतात, आपल्या दाढीला काय आहे? लोक म्हणतात ह्याला दाढी करायला बी पैसे मिळणार. दुसऱ्याने दाढी वाढवली तर ते काय होत तो फॅशन होते, आणि आपण दाढी वाढवली तर काय भीक लागली का म्हणतात. प्रश्न आहे कुणी वाढवली ह्याच्यानुसार भाग आहे. त्याच्यामुळं त्यांनी वाढवली म्हणून आपल्याला वाढवता येत नाही. ओके, नळ, जाधूर आणि धूमफाईव. आता 280च्या जर पुढेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तर 280 आहे टायटॅनिक, म्हणजे जहाज नंतर सांगेन. टायटॅनिक 280. 281 तिचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बोया किंवा दीपग्रह म्हणतो आपण याला. दीपग्रह किंवा बोया एवढंच लक्षात ठेवायचं. 282 जहाजाचा टप आहे, जहाजाच्या टपावर माणसं बसवून नेली टप. 283 आर्ची आहे. आर्ची काय आहे ते नंतर सांगतो. ओके, आर्चीचा फोटो लावला समजा, असं घराच्या बाहेरच लावला तर लोक रस्त्यावर, म्हणजे रस्त्यावर एक घर आहे, आर्चीचा फोटो लावलाय, लोक तिथंच बघू थांबतील. त्याच्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला ना. हे आहे 283. 284 पॉइझन आहे. 284 पॉइझन म्हणजे विषाच्या संबंधित. हे सगळं म्हणजे एखाद्या गोष्टीच्या संबंधानं जी आपण दखल घेणं गरजेचं आहे, किंवा एखादी गोष्ट समजा विष आहे तर विषाच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी न घेतल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो, हे आहे ते. नाहीतर तुम्ही म्हणता असं काय चाललंय? 284 पॉइझन. 285 ला फायर आहे, म्हणजे ज्या वेळेला आगकारक पदार्थ असतात. 286 ला स्फोटक आहेत, स्फोटक एक्सप्लोजिव्ह. 287 ला मशीन आहे, म्हणजे जेसीबी मशीन, जेसीबी है ना, ती मशीन 287 ला. अशा पद्धतीनं 288 ला बिल्डिंग आहे. 289 ला मार्का बैल आहे. भाग संपला. 289 पर्यंत आलो तुम्ही. 268 पर्यंत 289 पर्यंत आलो. 90 ला काही भाग नाही, अन्य अपराध झालेले असतील तर आहे. 291 ला जर दुसरा काही म्हणजे अगोदर अपराध केलाय पुन्हा अपराध करत असेल, म्हणजे नोटीस देऊनही जर अपराध करत असेल तर 291 आहे. 292 अश्लील किंवा बिभत्स साहित्य कशाला म्हणायचं ह्याची व्याख्या सांगितली. 293 अश्लील बिभत्स साहित्य तरुण व्यक्तीला म्हणजे 20 वर्षाच्या खालील व्यक्तीला विकायचं नाही. 294 दादा कोणके सांगन पुन्हा काय. आणि 294 हे लॉटरी कार्यालय चालू ठेवणे. मग असं तुम्हाला सहज पाठ होतंय, ह्याला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही रस्त्याने फिरता सुद्धा पुन्हा पाठ करू शकता. जर एखाद्याने विचारलं 283 काय रे बापू, ते म्हणतात आर्ची 283, कारण गटागटा नाही ते. हे 3चा गट. इथं 272 273 म्हणलं की ते कोकोकोलाच म्हणतंय, त्याला लगेच रोनाल्डो आठवते. 272 नंबर आहे रोनाल्डोचा. 272 273 भाग संपला. इथं 274 75 76 3 कलम औषधी द्रव्य. शेवटचा कलम काय? पॅरासिटॉल. नॉलेज म्हणणार ते, प्रश्न नाही. जर मी म्हणू शकतो तर ते म्हणणार. त्याच्यानंतर 3 कलम आहेत. नळावर जाळधूर कोणाचा असतो? धूमफाईवचा असतो. नळ, जाळधूर, धूमफाईव. भाग संपला. काय आहे त्याच्यामध्ये? ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारतो जास्तीत जास्त. मग आता ह्याच्या रिलेटेड जे कलम आहेत तिथेही आयोगाने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. मग आता काय म्हणलंय? जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली घातकी कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे. तुम्ही सरळ सांगू शकता घातकी कृती. ह्याच्यात सार्वजनिक उपद्रवाची व्याख्या सांगितली. हे 279 बघा, हे घेतले. धूमपायू आहे. हे 294 हे बघा घेतले. हे म्हणजे प्रश्न कसा विचारलाय तुम्ही बघा. आणि हे म्हणताय काय गरज नाही. एक पोरग आता बी बॅच लावले, 2.5-3 ऍडमिशन झाले, त्याच्यातलं एक पोरग म्हणते सर कशाला गरज आहे एवढं. अरे प्रश्न बघ, प्रश्नच बघितला नाही ते. त्याच्यामुळे ते म्हणते सर कशाला. हे शिकवत असताना म्हणत होतं बस एवढंच. ह्याचा व्हिडिओ टाकला ऍपवर, लगेच एकाचा फोन आला, सर 268च करतो मी, तू कर 268. पुन्हा जर निकाल नाही आला तर पुन्हा रडत यायचं नाही माझ्याकडे. बेन्या पुन्हा रडत यायचं नाही. पुन्हा लोक पिल्लू म्हणणार नाही. काय गरज नाही. असा भाग आहे त्याचा. ओके, आता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील 2-4 म्हणजे आपला माणूस आहे. ज्यानं माझ्याकडे क्लास केले त्याला विचारायचं 2-4 म्हणजे काय? आपला माणूस. आपला माणूस म्हणजे कोण? जो सगळ्याला दिसतो. अरे रस्त्याला निघाल्यानंतर जो पहिल्यांदा दिसतो तो आपला माणूस. पोलीस शिपाईची व्याख्या सांगितली 2-4. पोलीस शिपाई कुठे आहे? मग हे काही इथं आहे.
काय भाग आहे? काहीच भाग नाही. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं आयुक्ताची व्याख्या कलमात नाहीये. आयुक्ताची व्याख्या कुठे आहे? 7 नंबरला आहे. सीपी ऍडिशनल सीपी, जॉईंट सीपी आणि ऍडिशनल सीपी 7 कलम 7 मध्ये. उपायुक्त म्हणजे डेप्युटी कमिशनर. डीसीपी कुठे आहे? 10 ला आहे. बघा तुम्हाला सुद्धा पाठ झालं. आणि अधीक्षक कुठे आहे? 8 ला आहे. एसपी, ऍडिशनल एसपी, डीवायएसपी. काहीच भाग नाही. असलं एवढं सोपं आहे मित्रांनो, काय तुम्हाला सांगायचं. तेरे बिन कैसे जिया तो जिया. हा प्रश्न अतिशय बेस्ट होता. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 113, 115 आणि 116 शी संबंधित होता. एखाद्या व्यक्तीला किंवा घोड्यांना इशारा देण्याकरिता पतंग उडवता येते. आता 113 नुसार अगोदर एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता की पतंग फक्त सार्वजनिक सणादिवशीच उडवता येतं. पतंग उडवता येतं, परंतु व्यक्ती, प्राणी, घोडा यांना इजा होईल असं उडवता येत नाही. म्हणजे हे पहिलं चुकलं. व्यक्ती, प्राणी आणि तिथं घोड्याचा विशेष संदर्भ सांगितला. म्हणजे घोडा यांना इजा होईल, इजा, धोका. इथं इशारा हा शब्द वापरलाय, पण खाली इंग्रजीमध्ये अलार्म हा शब्द वापरला. याचा अर्थ आहे धोका. अलार्म म्हणजे धोका होणे किंवा त्याला इजा होईल असं काही कृत्य करता येत नाही. म्हणजे पतंग उडवता येतं, पतंग उडवणे गुन्हा नाही, परंतु दुसऱ्याला इजा होईल, दुसऱ्याला धोका होईल. दुसऱ्याला मांजानं गेलं बिचार, एखादं मांजा अडकला ना नरड्याला तर नरड सुद्धा कापलं जाते. माहित आहे का तुम्हाला? खुनाचा गुन्हा होऊ शकतो. ओके. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला उपद्रव निर्माण करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे 115. सार्वजनिक ठिकाण म्हणजे काय? रस्ता. समजा तुमची गर्लफ्रेंड आली तिकडून आणि तुम्ही बारक्या पोराला, लहान मुलाला सांगितलं लग्न कर इथंच कर लग्न. सार्वजनिक ठिकाण म्हणजे कुठलंही. सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करता येणार नाही. लहान बालकाला मलमूत्र विसर्जन करायला सांगता येणार नाही, थुंकता येणार नाही. म्हणजे वरूनच कचरा टाकला खाली. म्हणजे पार असे 4थ्या 5व्या मजल्यावर एखादं घर म्हणजे घरात माणूस राहतंय आणि नेहमी कचरा टाकते खाली, 115चा गुन्हा होतोय. तुम्हाला जगता सुद्धा येणार नाही जर मुंबई पोलीस जर लागू केलं म्हणजे लागू आहेच, पण खरोखरच रिॲक्टिंग सुरू केली पोलिसांनी, जगता येणार नाही. रोडवर थुंकलं तरी 115 लागू होते. लगेच 1200 रुपये फाईन आहे. कचरा टाकला लगेच 1200 रुपये फाईन. बरं आहे ते लावता येत नाही. अलग भाग लक्षामध्ये. हे 115 आहे मित्रांनो, हे 113 आहे, हे 115 आहे. मुंबई पोलीस चालू आहे. आणि हे 116 आहे. पोलीस ठाणे किंवा न्यायालय म्हणजे जिथं सार्वजनिक कार्यालय आहेत 99 ते 116 ह्याच्यातले कलम विचारली जातात म्हणजे जातात. मग हे तोंडपाठ पाहिजेत आपल्याला. त्याची बी ट्रिक्स आहे आपल्याकडे. आता सगळ्या ट्रिक्स उघड करत नाही. आता सगळ्या ट्रिक्स उघड केलं तर मग काहीच राहणार नाही ना. 99ला काय म्हणतात? काळी पिवळी कशाला म्हणतात? थांबा कशाला म्हणतात? विहीर कशा? सार्वजनिक विहीर म्हणलं की 108च म्हणणार ते. इकडं 276ला बघितलं ना तुम्ही, 277ला नळ बघितलं ना, तसं इकडे 108 आहे. सलमान खान म्हणलं की 110 म्हणणार पोरगा आपल्याकडे. 110 म्हणणार. का म्हणणार ते सांगेन पुढं. ओके. तर हे सार्वजनिक जिथं ठिकाण आहे, सार्वजनिक ठिकाणी जर नोटिसी लावलेल्या असतील, नोटीस. आता याच्यामध्ये काय फरक आहे? कारण इथं बी धूम्रपान आहे, इथं बी थुंकणे आहे 115 मध्ये 116 मध्ये. पण जर सार्वजनिक ठिकाण असेल तर ते 115 मध्ये जातं. आणि नोटीस लावून मी थुंकलेलं असेल, इथे थुंकू नका आदेशावरून, तरी थुंकतं 116. सार्वजनिक ठिकाण म्हणजे सार्वजनिक कार्यालय पाहिजे. रस्त्यावर थुंकलं 115. येतंय लक्षात? आणि सार्वजनिक कार्यालय सार्वजनिक ठिकाणच असतं, पण तिथं थुंकलं, नोटीस नसेल 115. आणि नोटीस लावताना थुंकतंय म्हणजे किती असं लिहिलेलं असतं बघा, थुंकू नका. थट जोड्यानं मारले पाहिजे. अशा पिल्लाला सोडलंच नाही पाहिजे. नागाच्या पिल्लाला कागद दिवस खात काय अवघड आहे सगळं कंडिशन. आता हेही प्रकरण काही जणांनी शिकू नये असं सांगितलेलं होतं. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये लोकसेवकाला क्षती पोहोचवणे म्हणजे नुकसान. मी आताच तुम्हाला सांगितलं 172 ते 190. 172 ते 190. आता इथं प्रकरण 10 आहे. प्रकरण 10 मध्ये लोकसेवकाचे जे कायदेशीर अधिकार आहेत, म्हणजे तुम्ही नोटीस बजावणार आहे, समन्स बजावणार आहे. 172 मध्ये सांगितलंय फरारी होणे, म्हणजे नोटिसीची समन्सची अंमलबजावणी होऊ द्यायचं नाही म्हणून फरारी होणे.
फरारी झाल्यानंतर तुम्ही गेले बाबा समज, तुम्हाला प्रतिबंध करणे, नोटीस लावायला वगैरे हे ते, तुम्हाला सांगितलं हजर हो गैरहजर राहणे, असे जे कलम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये 177 महत्वाचा आहे, 180 महत्वाचा आहे, 186 महत्वाचा आहे, 188 महत्वाचा आहे, ओके, 189 महत्वाचा आहे, 190 महत्वाचा आहे. म्हणजे हे महत्वाचे आहेत, म्हणजे डायरेक्ट महत्वाचे आहेत. तर तसे तर मी सगळी ट्रिक सांगितलेली आहे. सगळी 172 पासून सुरू केले की पोरग नॉनस्टॉप 190 ला थांबते. म्हणजे जे प्रश्न विचारलेले नाहीत ना आयोगानं, किमान तुम्हाला त्याचं टायटल माहित पाहिजे. आणि जे आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत अगोदर, तिथं मात्र तुम्हाला खालपर्यंत जाता आलं. म्हणजे जिथं एमपीसीनं पहिल्यांदा दरवाजा उघडलाय, पुन्हा आता ती रूम मध्ये विचारणार, आता विचारणार नाही दरवाजा उघडत असताना काय, जिथं दरवाजा उघडलाय म्हणजे ज्या घराचा दरवाजा उघडलाय तिथं आयोग घरातले माणसासंबंधी माहिती विचारणार. आणि जिथं दरवाजा उघडला नाही तिथं विचारू शकते बाबा काय आहे काय नाही. तसाच प्रश्न इथं विचारलेला आहे. बघा 172 मी तुम्हाला आता सांगितलं फरारी होणे. एक कलम 177 लोकसेवकाला खोटी माहिती देणे, खोटी माहिती देणे. कलम 180 सही करण्यास नकार देणे, सही कर म्हणते, करत नाही म्हणते, सही करून सांग म्हणते बाबा काय आहे काय नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढत असताना ऍफिडेव्हिट केल्यानंतर सांगितलं सही कर, सिग्नेचर. मग 180 ला लक्षात ठेवायचं सिग्नेचर, 180 अर्धा खांबा लागते सिग्नेचरचा, इथं सिग्नेचर आहे, लय भारी आहे बरोबर. बघा 179 ला सिग्नेचर आलं का? सिग्नेचर म्हणजे काय आहे? चपटी आहे, चपटी. सिग्नेचर दारू आहे, दारू. आणि ती 90 मध्ये असते ना 180 मध्येच असते. 90 मध्ये असली की चपटी म्हणतात आणि 180 मध्ये असले की खंबा म्हणतात. येते लक्षात? हे 180 सिग्नेचर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भाग. आता मग 3 संपले, मग लोकसेवकाला धाक दाखवणे 189. भाग तू जर काम नाही केलं तर तुझ्या पोराला उचलून नेईन, तुला सोडणारच नाही. आणि 190 मध्ये जर लोकसेवकाकडे कोण अर्ज करण्यासाठी जात असेल, आता 186 काय अटकाव करणे, लोकसेवकाला जर काही काम करत असेल तर अटकाव करणे. 188 तुम्ही ऐकलं असेल कोरोनाच्या कालावधीमध्ये 188 प्रत्येक ठिकाणी होतं. 188 269 किंवा 188 270 असं सगळीकडे होतं बघा. 188 269. आता जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेले तर इंटरव्ह्यूला प्रश्न विचारते 188 काय. जर मग कायदेशीर सूचना कायदेशीर आदेश जे असतात त्या आदेशाचं उल्लंघन झालं तर 188 होतं. येते लक्षात? ओके, तो भाग. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 14(1) अन्वये निरीक्षकाच्या श्रेणीच्या किंवा त्याहून कमी श्रेणीच्या प्रत्येक म्हणजे PI म्हणजे आपला माणूस ते PI, PC to PI म्हणजे आपण बी आलो त्याच्यात. तर आपल्याला कलम 14 नुसार नियुक्ती प्रमाणपत्र असतं, नियुक्ती प्रमाणपत्र. आणि हे कुठल्या नमुन्यात असतं हे सांगितलेलं आहे ना. कुठल्या नमुन्यात अनुसूची म्हणजे नमुना अनुसूची कुठल्या अनुसूचीमध्ये सांगे, अनुसूचीमध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे एक प्रमाणपत्र देण्यात येते. तर ही दुसरी अनुसूची आहे. आता येते लक्षात? दुसऱ्या अनुसूचीमध्ये तरतूद केलेल्या नमुन्याप्रमाणे म्हणजे नमुना दुसरे असतात. आपण काय म्हणतो 3 मित्र थांबलेत, 3 मित्र थांबताना एक निघून गेला आपल्यातनं, आपण म्हणतो लय नमुना आहे. एकटं जर 2च थांबले दुसरं बी निघून गेला, आपण म्हणतो हे बी लय नमुना आहे. आणि कधी कधी आपण लवकर गेलो तर ते आपल्याला बी नमुना म्हणतात. म्हणजे आपण मात्र आपलं मात्र बाळ्या, दुसऱ्याचं मात्र कार्ट काय, आणि आपण लय चांगलं दुसरा नमुना, आपण म्हणतो लय नमुना आहे हीच, तसं आपण बी नमुना आहे. म्हणजे दुसरे नमुने असते बरं का. मी आताच तुम्हाला सांगितलं चिथावणीचं प्रकरण आहे, प्रकरण 5 है ना. प्रकरण 5 मध्ये चिथावणीच्या संबंधी कलम आहेत, याच्यावर प्रश्न विचारला जातो. आयोगाने एवढा छान प्रश्न विचारला यावेळेला. आता चिथावणी म्हणजे काय? चिथावणी म्हणजे नासका कांदा असतं, नासक कांदा असंच सांगितलं होतं मी. आणि हेच 3 शब्द आयोगाने उचललेले आहेत. चिथावणी बघा, आता ही चिथावणी आहे, काय काय असतं ते बघा, लक्षात घ्या. काय आयोगाने विचारलंय? अपप्रेरणा हा गुन्ह्याचा घटक नाही म्हणलंय. म्हणजे अपप्रेरणा म्हणजे चिथावणी. ना म्हणजे काय? ना म्हणजे नारद. नारद म्हणजे काय? जो अपप्रेरणा देतो तो नारद. अपप्रेरणा किंवा चिथावणी देणे हा भाग आहे. चिथावणी दिली की गुन्हा घडतो. तू कर, मी हाय, तू चिठ्ठी नेऊन दे, किंवा तू गाडीवर पळवून आण, मी हायच, लग्न मी करतोय, गाडीवर पळवून आणणारा सुद्धा किंवा सांगणारा सुद्धा आहेच तिथं. तू गोळी मार, चिथावणी देणारा सुद्धा जबाबदार आहे. मग हा
पहिला चिथावणी देणारा. स म्हणजे काय, या गुन्ह्यात जे जे सहाय्य करतात ते सगळे जबाबदार असतात. दोस्त मित्र सगळे सगळे. समजा 5 जणांनी एखाद्या मुलीला पळवून आणलं, एकानंच बलात्कार केलं, सगळे बलात्कारासाठी जबाबदार आहेत आणि बलात्काराचीच शिक्षा होणार सगळ्यांना होणार. ओके. क म्हणजे काय, कट. म्हणून मी म्हणलं चिथावणी कोण आहे, नासका कांदा आहे. चिथावणी देणारा कोण आहे, नासक कांदा आहे. ना म्हणजे नारळ, स म्हणजे सहाय्य, क म्हणजे कट. भाग संपला. आता मग इकडे बघा, गुन्हा करण्यास चिथावणी देणे यस आहे. चिथावणीमध्ये आहे ना, गुन्हा करण्यास चिथावणी देणे अपप्रेरणा. फौजदारी कटात सहभागी होणे यस आहे. गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक कुठं आहे, हाय काय त्यात कुठं नाही, 3च गोष्टी. भाग संपला. अपप्रेरणा हा गुन्ह्याचा घटक नाही म्हणतोय, म्हणजे तिसरं नाहीये. भाग संपला, काहीच भाग नाही. सोपं आहे लई. चिथावणी म्हणलं की पोरग एवढंच लक्षात ठेवते, नास्क है ना, नास्क म्हणलं की चिथावणी. भाग संपला. फार छान प्रश्न विचारला यावर. खालीलपैकी कोणत्या बाबीच्या संदर्भात दंडाधिकारी म्हणजे जिल्हा दंडाधिकारी, याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असं म्हणतात. कलेक्टर भाग वेगळा, कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी याच्यात फरक आहे. फरक कधीतरी पुन्हा सांगेन. जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर, जिल्हाधिकारी कलेक्टर आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डीएम म्हणतात. हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. ओके. कलम 17 नुसार डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे डीएम. कलम 17 डीएम चं नियंत्रण असतं, म्हणजे कंट्रोल असतं, कंट्रोल. 18 नुसार रिपोर्ट मागवतो, 19 नुसार त्याला अधिकार असतात. तर 18 मग मी ज्यावेळेला हे शिकवत होतो त्यावेळेला पोरग म्हणत होतं सर 18 एवढं खोलवर जाणार नाही. अरे बाबा, मुंबई पोलीस मध्ये आयोग खोलवर जाणार म्हणजे जाणार, 101% जाणार. मग एवढं म्हणले विचारणार नाहीये खोलवर जाऊन, फक्त अहवाल लक्षात ठेवा म्हणले. रिपोर्ट 18 आपण कुठलं मागवतो. मग मी त्यांना सांगितलं होतं मसाज लक्षात ठेवा, मसाजचे रिपोर्ट मागवतो. मसाज का, कुठले मसाज, मनोरंजनाचं नियमन करण्याचं, सराईत गुन्हेगार आणि ज म्हणजे जमावाचे नियमन. मग ज्याने लक्षात ठेवलं त्याला मार काढला, ज्याने लक्षातच ठेवलं नाही ते गेलं. अरे ज्याने 1 दिवसाचं सेमिनार केलं, एका दिवसात मी सगळे ऍक्ट केले होते, संपले नाहीत म्हणून मी दुसरा दिवस 1.5 दिवस फ्री मध्ये सेमिनार घेतला होता. जवळजवळ 800 ते 900 मुलं होते, 800 ते 900 मुलं सेमिनारला होते. 1.5 दिवस. सगळ्यांना विचारा, 1.5 दिवस मोफत, 1 रुपये, म्हणजे सगळी रिव्हिजन. पहिला पेपर संपल्यानंतर 2 दिवसात अख्खी रिव्हिजन घेतली होती. सकाळी 8ला उभं राहून रात्री 8 पर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पासून 1:30 वाजेपर्यंत सगळे कायदे संपवले होते. आणि ज्यांनी फक्त माझ्याकडे बॅच लावल्या नाहीत, फक्त रिव्हिजनला उपस्थित झाले, त्यांना सुद्धा फायदा झाला. आलं भाग लक्षात. तर हा मसाजचा भाग आहे. मग काय, ABC याचं 4 उत्तर होतं. यावेळेला भरपूर ठिकाणी 4 उत्तर होते, म्हणजे भरपूर ठिकाणी 4 उत्तर होते असं. ओके. भारतीय दंड संहिता 1896 नुसार खालीलपैकी कोणती विधानं चुकी आहेत. कपटीपणा हा स्वतंत्र गुन्हा होत नाही, कारण कपटीपणा ही व्याख्या कलम आहे. म्हणजे कलम 25 नुसार कपटीपणाची व्याख्या सांगितली. कलम 25 कपटीपणा. आता इथं जर आयोगाने प्रश्न विचारला असता तर कलम 25 विचारला असतं. पक कलम 25 कपटीपणा. कपटीपणा आला की एकच शब्द आला पाहिजे. कपटीपणा आला की लुबाडणे किंवा लबाड. मग काय लक्षात ठेवायचं, कल्लू मामा 25, कल्लू मामा गोलीमार भेजे भेजा सोड. आता मग हा चुकीचा आहे. हे चुकलं म्हणजे हा भाग आला. हे नाही चूक आहे म्हणून विचारलं. दुसरं वाचायची सुद्धा गरज नव्हती. फक्त काही ना कळायला पाहिजे होतं हा गुन्हा आहे का नाही. बघा कुठे गेलंय, एमपीसी कुठे गेलंय आणि कुठे खेळायला लागलोय, आपण कुठे खेळायला लागलोय. स्वतंत्र गुन्हा आहे का नाही, कपटीपणा नाही आहे. कारण कपटीपणाने केलेलं कुठलंही कृत्य गुन्हा असतं. कपटीपणाने काही बी करू द्या गुन्हा असते. कपटीपणाने केलेलं काही बी करू द्या. हो, कपटीपणाने दस्तऐवज करू द्या, येऊन करू द्या, तेऊन करू द्या, फसवणूक करू द्या, सगळे गुन्हे असतात. मग हे लपवणं, हे सगळा भाग संपला. ओके. अतिशय सोपा प्रश्न होता. मी तुम्हाला आता सांगितलं की सर्वसाधारण अपवाद काही वेळेला वेळ जास्त लागतोय हे आपल्याला दिसतंय, पण आपण काही डान्स करत नाही. आता काहीतरी डीजे लावलाय डान्स करतोय, म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उपयोगाचं सांगत असताना आता सर्वसाधारण अपवादामध्ये 76 पासून 95 पर्यंतची कलम आहेत. हे कलम तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. 76 बाउंड आहे, जेम्स बाउंड 76 ला आहे.
77 ला जस्टिस आहे म्हणजे न्यायाधीश आहे 77 ला, आणि जस्टिसचा जो सर्वंट असतो जी कोणी ह्याच्यानुसार काम करणारा 78 ला आहे. 79 ला जस्टिफाईड हिरोगिरी करणारा माणूस आहे, हिरोगिरी. 80 ला ऍक्सिडेंट होतोय, 80 ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. 81 छोट्यासाठी मोठ्यासाठी छोटा आहे, मोठ्यासाठी छोटा. ओके. 82 ला 7 वर्षाखालील आहे, 83 गट नंबर आहे 712. 84 ला वेडा माणूस आहे, वेडा माणूस. 85 ला फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयर 85. थर्ड इयर 86, थर्ड इयर तुम्ही म्हणताल काय आहे सांगेन पुन्हा तुम्हाला. थर्ड इयर 87 पैलवान आहे, पैलवान. 88 डॉक्टर आहे, डॉक्टर. 89 पालक आहे, पालक. ओके. 90 ला संमती आहे, 90 चा काही भाग नाही आहे. 91 भी काही भाग नाही आहे. 92 देवदूत आहे. 93 बिंदास्त डॉक्टर आहे, बिंदास्त डॉक्टर. आणि 95 आंबा चोर, चॉकलेट चोर. ओके. आणि 94 ला सक्ती करून गुन्हा केले. हे एवढे कलम आहेत. आता एवढ्या कलमापैकी एक कलम विचारलं. 80 काय म्हणलं, ऍक्सिडेंट म्हणलं. ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट म्हणजे काय, कायदेशीर कृती करताना अपघात, भाग संपला. 84 मेंटल म्हणलं होतं, मनोविकल, भाग संपला. 95 आंबा चोर, अल्पसहापाय करणारी कृती. 97 पुढचं विचारलंय, शरीराचा व मालमत्तेचा खाजगीकरणाचा हक्क, भाग संपला. एवढं सोपं आहे मित्रांनो. सुटत म्हणजे तुम्हाला प्रश्न सुटणार नाही असं होऊच शकत नाही. आणि हे 1 मिनिटाचं काम आहे, 1 मिनिटाचं. तुम्हाला सगळं आता सुद्धा लक्षात राहत असेल की काय चाललंय. ही थर्ड इयरच काय. 85 मध्ये फर्स्ट इयर, फर्स्ट इयर तिथं सांगेन मी, शिकवत असताना सांगेन. 84 म्हणजे की वेडा. 83 म्हणजे की 7-12 लक्षात ठेवा. 7 वर्षाचा वर्ग, 7 वर्षाच्या पुढील आणि 12 वर्षाच्या खालील मुलगा, कायच भाग नाही. अपरिपक्व बुद्धीचा असेल तर हे. 82 7च्या खालील कधीच होत नाही, त्याला सर्वसाधारण अपवाद म्हणायचं. ओके. पोलिसांच्या खालीलपैकी कोणत्या कृतीला तापदायक कृती म्हणतात. बॉम्बे पोलीस अधिनियम 147. 147 मध्ये 6 शब्द आहेत आणि हे 6 शब्द आले की त्याला तापदायक कृती असं म्हणतात. मग काय आहे, वॉन्टेड पिक्चर बघितला, वॉन्टेड पिक्चर आहे सलमान खानचा. आणि त्याच्यामध्ये जो पोलीसवाला असतो तो घरात जाऊन, ऐ सासूबाई कुठे गेली माझी पोरगी, है ना. ते तो पोलीसवाला लक्षात ठेवायचा, महेश मांजरेकर, है ना. ओके. तर काय आहे, कुणाच्याही घरात विनाकारण प्रवेश करणं, प्रवेश केल्यानंतर झडती घेणं. विनाकारण म्हणतोय मी, विनाकारण हा शब्द महत्वाचा आहे. विनाकारण कुणाच्याही घरात प्रवेश, झडती, त्या घराची जप्ती घेणं किंवा त्यांना अटक करणं. अटक केलं म्हणजे विनाकारण, बरं का, विनाकारण म्हणतोय. विनाकारण हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. अटक करणं, जर त्यांना अटक करून आणलं तर त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांच्या घरात थांबून राहणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तापदायक कृती आहेत. बघा इकडे काय काय म्हणलेलं आहे ते. प्रवेश करणे आहे, ओके. ताबा मिळवणे आहे, जप्ती जडती. ताब्यातील व्यक्तीस वैयक्तिक छळ करणे आहे, भाग संपला. 5 शब्द लक्षात ठेवा. लक्षात जास्त टेन्शन घेत बसायचं नाही. प्रश्न येणार म्हणजे येणार, इथं विचार आहे बघा. काही तर असं लक्षात घेतलं की 4चाच ठोका आहे, मास्तरने तर सांगितलं पण 4चा ठोका आहे, नाही आलं तरी 4 लक्षात ठेवायचं, असं काही जणांनी केलं. ओके. परत सनी लिओनवर प्रश्न आला, लय पोरं खुश झाली. 77वा प्रश्न आहे, पोलिसांना काही ठिकाणावर मुक्त प्रवेशाचा अधिकार आहे. सेम गोष्ट मी इथं सांगितली होती की जे मसाज सेंटर असतात तिथं तुम्हाला मुक्त प्रवेशाचा अधिकार असतो. मसाज सेंटर म्हणजे काय, एखादी सभा असते किंवा एखादा कार्यक्रम असतो सनी लिओनचा, तर सनी लिओनच्या कार्यक्रमात तुम्ही तिकीट काढून सुद्धा पार असं 10,000चं तिकीट काढलं तरी तुम्ही बाहेर असता. आणि पोलीस तिकीट न काढता पार असं स्टेज जवळ असतं, स्टेजच्या जवळ पूर्ण नेहळत विचारते, पूर्ण काहीच सोडत नाही. हे पोलीस होण्याचा फायदा आहे, हे फौजदार होण्याचा फायदा आहे. एकदम स्टेजच्या जवळ म्हणजे स्टेज पर्यंत जाण्याचा तुम्हाला अधिकार असतो. बरं, मनोरंजनाचं ठिकाण, यस, मनोरंजनाच्या प्रत्येक ठिकाणी त्याला पार स्टेज पर्यंत जाता येतं. म्हणजे प्रवेशाचा अधिकार. प्रवेशासाठी पैसा नसते त्याला लागत. जमावाची जागा, यस. सभेचं ठिकाण, यस. पार नेत्यापर्यंत जाऊ शकतं. बघितलं ना सिंगम पिक्चर मध्ये की ते बोलत असताना ते नुसतं जातं उभा राहतं. उभारलं ते नुसतं असं हात लावलं की त्याची बोबडी वळते तिकडे. तर सभेचं ठिकाण. मग इथं प्रवेशाचं ठिकाण आहे कलम 41 नुसार ABC. ओके. काहीच भाग नाही, लय सोपं. काही ठिकाणी तर पेपर एवढा सोपा होता ना. आता हा प्रश्न टोटली लॉजिकचा होता, कुठल्याही पुस्तकात हा प्रश्न नाहीये.
फक्त शिक्षेचे सिद्धांत डिपार्टमेंटल PSI ला शिक्षेचे सिद्धांत सांगितले, त्या शिक्षेच्या सिद्धांतात पण कोणत्या पुस्तकात नाही. फक्त एक भाग सगळ्यात महत्वाचा आहे, हिंदूचं जे न्यायशास्त्र आहे ते आपल्याला माहित असतं. आता ज्यावेळेला कायदा येण्यापूर्वी, IPC येण्यापूर्वी मुस्लिमांचे जे गुन्हे आहेत ते मुस्लिम कायद्यानुसार आणि हिंदूचे कायदे हिंदू कायद्यानुसार, म्हणजे पंचायत वगैरे बसून. तर पंचायतीमध्ये जर तुम्ही एखादा गुन्हा घडला तर तिथं सगळ्यात जास्त गुन्हा घडला तर तिथं सगळ्यात जास्त काय असायचं हो? शिक्षा काय असायची? शिक्षा कुठेही गुन्हा घडला, आपल्या घरात बघा ना, हिंदू कायद्यानुसार एखादा गुन्हा घडला तर शिक्षेचा सगळ्यात महत्वाचा भाग होता प्रायश्चित, म्हणजे प्रायश्चित करणे हा भाग सगळ्यात महत्वाचा होता. या एका हेतूवरून हे उदाहरण सुटतंय का बघा. ओके, हिंदूचे न्यायशास्त्र म्हणले की प्रायश्चिताचा सिद्धांत होता, एवढंच मला माहित आहे. ओके, दुसऱ्या ह्याच्यात मला काहीच माहित नाही असं गृहीत धरू आपण, कारण हिंदूमध्ये प्रायश्चित आहे. समजा तुम्ही पाय तोडलं तर त्यांनी प्रायश्चित करायचं, 2 वर्ष गावातच यायचं नाही, किंवा जर एखाद्याचं काही नुकसान केलं तर त्याला नुकसान भरपाई दे, प्रायश्चित आहे ती प्रायश्चित. ओके, प्रायश्चितात्मक सिद्धांत म्हणजे बीला एक असणारा फक्त एकच पर्याय आहे, बीला एक असणारा एकच पर्याय आहे, त्याच्यावरून उत्तर निघू शकत होतं तुमचं. ओके, आयोगानं हे केलेलं आहे, पण याच्यामध्ये उत्तर निघू शकते की बाबा प्रायश्चित सिद्धांत हिंदू, एवढं कळालं तरी तुम्हाला तिथं भरपूर झालं. ओके, दस्तऐवज. आता हे बघा, मी ज्यावेळेला कलम 29 शिकवलं, कलम 29 शिकवत असताना सांगितलं दस्तऐवज म्हणजे काय, आणि दस्तऐवजाचे जो काही भाग आहेत तो अंक, आकृत्या, आकडे, चिन्ह याच्याद्वारे, अक्षर यांच्याद्वारे कोणत्याही पदार्थावर किंवा म्हणजे त्याचा एकतर पुरावा देता, पहिला शब्द आहे माझ्या याच्यात तो एक पुरावा देता यावा या उद्देशानं अंक, अक्षरे, चिन्हे याद्वारे कोणत्याही पदार्थावर अभिलेखित केलेला, अधोरेखित केलेला किंवा रेखांकित केलेला कोणताही भाग म्हणजे दस्तऐवज. आणि त्याच्यामध्ये मी 5 प्रकारचे दस्तऐवज सांगितले होते. मामू कब आना, मी त्यांना सांगितलं होतं ही ट्रिक्स लक्षात ठेवा रे बाबा. मामू कब आना हे दस्तऐवज आहे. मा म्हणजे काय, मार्गदर्शन पर लेख किंवा सूचना पर लेख, मार्गदर्शन किंवा सूचना याच्यावर सूचना पर लेख, मार्गदर्शन किंवा सूचना पर लेख. मू म्हणजे मुख्त्यारनामा, ज्यावेळेला आपण कुठलाही करार करतो, करारनामा, हा करारनामा असतो तो करारनामा किंवा त्याच्यात अटी व्यक्त करणारा लेख. ब म्हणजे बँक, बँकेचा जो धनादेश असतो, चेक असतो तो धनादेश. आणि आ म्हणजे आराखडे आणि नकाशे, हे दस्तऐवज असतात. दस्तऐवज कलम 29 नुसार हे दस्तऐवज असतात. मग काय काय सांगितले बघा, कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर वर्णिलेला असेल की जो पुरावा दाखल स्वीकारता येईल त्याला दस्तऐवज म्हणतात. बस, फिनिश. पोरग खुश. आता जे पोरं सांगतात ना की बाबा काय बी कर, पण लॉचे क्लास काही पोरांचे पण होता, सर जरी तुमचा ऑनलाईन क्लास चालू झालेला असला तर मला ऑफलाईन करायचं. मी म्हणलं का, एक ऑफलाईनला वेगळीच नशा असते, जास्त नशाच असते. आपण शिकवत असताना नशाच असते. पोरग 1 सेकंद सुद्धा इकडे तिकडे बघूच शकत नाही. वर्गात जर सनी लिओन, राखी सावंत ह्यांना सगळ्यांना आणून बसवलं तरी पोरग इकडे तिकडे बघू शकत नाही, बघूच शकत नाही. तो फक्त आणि फक्त 2 तास त्याच्या डोक्यात एकच असतं, इकडे सांगायची सुद्धा गरज नसते. ए बाळा इकडे बघ, ए पिल्लू इकडे, कधीच सांगायची गरज नसते, कारण तो टोन एक तयार झालेला असतो. एकतर त्यांना अशी एक ही असते की यास फौजदार बनायचं आहे आपल्याला. आणि खरंच बरं का, फौजदार हा पृथ्वी तलावरील सगळ्यात चांगली नोकरी आहे. थोडे घर सांभाळत नाही ते. एक फौजदार झाला ना किंवा 10 घराचा उद्धार होत आहे. तो म्हणताल कसं काय 10 घराचं, अरे लय घराचं उद्धार होत आहे. नंबर 1 आपल्या घराचं, आजूबाजूच्या काका, मामा, मावशी, मेहुणीचं तर लय घराचं उद्धार होतं. कारण ह्याला दुसरं ठिकाण मेहुणीच असते. म्हणजे इकडं दारू पिऊन आला, बायकोनं काही नाही केलं, मेहुणीच्या घर जेवायला, बस त्याने. पुन्हा सासू सासऱ्याची दुसरा अजून कोण, चुलत मेहुणी, काही जण तर लय लांबपर्यंत चुलत मेहुणी, इकडं तिकडं लय ठिकाण आहे. ओके, हा. धनकोवर काढलेल्या धनादेशाला दस्तऐवज म्हणता येत नाही. बँक धनादेश दस्तऐवज असतो. चुकलं की बी चुकलं म्हणजे कुठलं आलं, काय म्हणते विधाने ये बरोबर. मग आता बी चुकलं म्हणजे कुठलं येणार नाही, हे येणार नाही बाळा. ओके, हे तर येणार नाही, एवढं लक्षात आलं. एखादा नकाशा व आराखडा पुरावा दाखल स्वीकारता येत असेल तर त्याला दस्तऐवज म्हणतात. आणा
मामू कब आना, किस लिए, अरे बिर्याणी खाने के लिए, मामू कब आना. आलं का भाग लक्षामध्ये. मग काय आहे पर्याय क्रमांक 3, भाग संपला. एवढं सोपं आहे मित्रांनो. आता सांगितलं मी तुम्हाला कलम 108 सार्वजनिक विहिरी. बघा कलम 110 सलमान खान असभ्य वर्तन करणे है ना, सलमान खान. 122 बरोबरच आहे ते सूर्यास्त वाचून, सूर्यास्त सूर्योदय, दादा लोक असतात सूर्यास्त आणि सूर्योदय. 123 प्राधिकारचा वाचून शस्त्र बाळगणे, शस्त्र बाळगणारा बाप असतो, ज्याच्याजवळ शस्त्र तो बाप, 12,500 त्याला द्रव्यदंड आहे. बाप 12, बा म्हणजे 12, प म्हणजे 500, 12,500. भाग संपला. अरे लय डेंजर आहे, खतरनाक गोष्ट आहे सगळी. आता बघा 41 मध्ये ए ते आय पर्यंत 41 एक आहे आणि ए ते आय पर्यंत, ए पासून सुरुवात होते आय पर्यंतची कलम सांगितलेली आहे. ओके, ए ते आय पर्यंत गोष्टी सांगितलेल्या आहेत. ए मध्ये सांगितलंय दखलपात्र जर गुन्हा असेल म्हणजे कॉग्निजेबल गुन्हा असेल तर कॉग्निजेबल. किती वेळ झाला बाबा? 48. ओके. ए मध्ये सांगितलंय कॉग्निजेबल. बी मध्ये सांगितलंय जर 7 वर्षाच्या वरचा गुन्हा असेल तर काय करता येतं, 7 वर्ष प्लस, आणि 7 वर्षापेक्षा कमीचा गुन्हा असेल तर काय करता येतं. ह्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत बी मध्ये. तिला काय सांगितलंय जर एखादा उद्घोषित आरोपी असेल आणि हा उद्घोषित आरोपी फरार झालेला असेल, उद्घोषित आरोपी फक्त एवढंच एक शब्द लक्षात ठेवायचा. डी ला काय सांगितलंय, डी कॅटेगरीचे लोक चोर असतात म्हणजे स्टोलन प्रॉपर्टी, चोर स्टोलन प्रॉपर्टी किंवा जो चोरीची मालमत्ता घेतो तो. ई म्हणजे एस्केप होणारा किंवा एस्केप म्हणजे काय, पलायन केलेला, पलायन, एस्केप पलायन, किंवा जो अट्रॅक्ट करतो म्हणजे अटकाव करतो कामांना तो. एफ म्हणजे फोर्स म्हणजे सशस्त्र सेना, सशस्त्र सेनेमधला जर माणूस पळून आला तर तो सशस्त्र सेना. जी जर भारताबाहेर अपराध झालेला असेल तर त्याच्याशी संबंधित असणारे लोक त्यांना अटक करता येतं भारताबाहेर. जी एच म्हणजे हे लय हरामखोर लोक असतात, पळून येतात म्हणजे सिद्ध दोषी असतात. हरामखोर लोक म्हणजे हरामखोर नाही, हे सिद्ध दोषी असतात आणि परत 356(5) चा भंग करतात. जी एच आणि आय दुसऱ्या पोलिसांनी जर मागणी केली दुसऱ्या पोलिसांनी तर त्याला आपल्याला मदत करावी लागते आणि मदत करत असताना अटक करावी लागते. तर दखलपात्र गुन्ह्यामध्ये कुठे कुठे अटक करता येते एवढेच शब्द लक्षात ठेवायचे. आणि 2 पोटकलम 2 मध्ये सांगितलं मित्रांनो. पोटकलम 1 मधले ए बी सी डी ई एफ जी एच आय पर्यंत सांगितलं. आणि पोटकलम 2 मध्ये कलम 42 मध्ये ज्या गोष्टी अदखलपात्र सांगितले त्याच्यात अटक करता येत नाही असं कलम 2 मध्ये सांगितलं. मग ह्याच्यात काही विचारलं तरी तुम्हाला येऊ शकतं. आता काय सांगितलं बघा, 41 अन्वये पोलिसांना वॉरंटाशिवाय गुन्हेगारास केव्हा अटक करता येते. नंबर 1 आदेश आला तर. काय भाग आहे आदेश आला तर? पोलीस आयुक्त सांगल जा आणि ऐश्वर्या रायला अटक करून घेऊन ये, नाही भागच नाही ना बाळ्या. काय भाग आहे? पोलीस आयुक्त, अरे काय आदेशावरून, काय भागच नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर भाग संपला. वर्तमानपत्रातील प्रसिद्ध झालेल्या लेखावरून काहीच भाग नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर 41 अन्वये अटक करता येते, किंवा दखलपात्र गुन्हा नसेल म्हणजे ए फक्त विचारलंय, इथं बी सी डी ई एफ जी एच आय जे विचारू शकतात. भाग संपला. एवढंच तिथं हे आहे. ओके. अटकपूर्व जामीन. सीआरपीसी सुरू झालं. सीआरपीसी काय जण म्हणतात जर सर सीआरपीसी तुम्ही एवढ्यात म्हणजे तुम्ही असं 100% तर सगळेच विषय करताय, पण सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स मुंबई पोलीस हे तोंडपाठच होऊन जातं. तोंडपाठ म्हणजे तोंडपाठ. सीआरपीसी काय जणांना वाटतं अवघड आहे, इंडियन एव्हिडन्स काय जणांना वाटतं अवघड आहे, पण आपल्याकडे तसं काही भाग नाही. अटकपूर्व जामीन. आता अटकपूर्व जामीन कोण देऊ शकतं हा भाग आहे. अटकपूर्व जामीन कधी घेता येतं? जर एखाद्याला वाटत असेल की गुन्हा केलेला नाहीये, काहीच नाहीये, अटकपूर्व जामीन कुणाला घेता येतं किंवा कोण देतं हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पण कधी अटकपूर्व जामीन कधी म्हणजे त्याला आपण बेल म्हणतो, म्हणजे अटकपूर्व बेल म्हणतो ना, बेल घ्यायचे मला, तर अटकेची शक्यता असेल कोणाची तर अटकपूर्व जामीन. 1 ला 3 भाग संपला. हे 2 तर कटले, हे 2 राहिले खालचे. बरोबर आहे. समरी खटला म्हणजे काय असतो? संक्षिप्त खटला असतो. समरी खटला समन्स खटला वेगळा, वॉरंट खटला वेगळा, आणि समरी खटला म्हणजे संक्षिप्त खटला असतो. मग त्याचे अधिकार कोणाला असतात? आता समरी खटल्याचा अधिकार 4, एकच नंबर है ना. हे याचा काय भाग उरला, सोडून दिला. दखलपात्र गुन्हा कुठं सांगितलेला आहे, आणि जामीन पात्र किंवा अजामीन पात्र गुन्हा कुठं सांगितलंय? दखलपात्र गुन्ह्यात आताच बघितलंय, ह्याच्या अगोदर ह्याच्यात सांगितलंय की वॉरंट शिवाय अटक कुठं करता येतं? दखलपात्र गुन्ह्यात. आणि जामीन पात्र आणि अजामीन पात्र गुन्हे पहिली अनुसूची. आता पहिल्या अनुसूचीमध्ये काय काय बघा. पहिल्या अनुसूचीमध्ये शिक्षा आहे. सीआरपीसीची पहिली अनुसूची. तो गुन्हा बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे? बेलेबल, नॉन बेलेबल म्हणजे जामीन पात्र, अजामीन पात्र. तो गुन्हा कॉग्निजेबल आहे की नॉन कॉग्निजेबल आहे? म्हणजे एवढ्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. कॉग्निजेबल, नॉन कॉग्निजेबल म्हणजे दखलपात्र, याला म्हणायचं जामीन पात्र,
अजामीन पात्र, याला म्हणायचं दखलपात्र, अदखलपात्र, आणि तो गुन्हा कोणत्या कोर्टात म्हणजे कोणत्या कोर्टात चालवता येतो, हे सगळ्या गोष्टी पहिल्या अनुसूचीमध्ये आहेत. म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या, तो त्याची शिक्षा सांगितली. कुणाचे आयपीसी मधले गुन्हे म्हणजे 109 पासून ज्या ज्या गुन्ह्याला शिक्षा आहे, शिक्षा सांगितलेली आहे, पनिशमेंट सांगितलेले आहे, ते आयपीसी चे गुन्हे. शिक्षा किती आहे, तो जामीन पात्र आहे की अजामीन पात्र, दखल पात्र आहे की अदखल पात्र, आणि कोणत्या न्यायालयात चालवता येतो, एवढे गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, एवढा एक प्रश्न घेऊ, पुढे तिसरा व्हिडिओ बनणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एकदा काढलेले वॉरंट काढता येतं कलम 70 अन्वये, कलम 70 वॉरंट काढता येतात. आणि मग किती कालावधीसाठी अंमलात असतात. वॉरंट काढलं तर वॉरंटच्या कलमामध्ये सांगितलंय, ओके, याला पकड वॉरंट असंही म्हणतात. वॉरंट हे पकड वॉरंट असतं, म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीला पकडण्यासाठी असतं. आणि ज्या व्यक्तीला पकडण्यासाठी असतं त्याच्यावर काढलेलं नसतं, ज्यानं अंमलबजावणी करायची त्याच्यावर काढलेलं असतं. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी पोलीस आहे किंवा उद्या तुम्ही पोलीस झाले, मला पकडायचंय, तर माझ्या नावानं वॉरंट नसतं, तुमच्या नावानं वॉरंट असतं. पकडण्याची जबाबदारी वॉरंटची प्रत एकच असते. म्हणून कधी कधी वॉरंट देताना विचार करायचा असतो. समन्स देता येतं, समन्स 2 प्रतीत असतं, समन्स त्याला देता येतं, सही घेता येते, वॉरंट द्यायचं नसतं, असं दुरूनच दाखवायचं असतं. नाहीतर आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढायचा आणि मोबाईल मधला फोटो त्याला दाखवायचा, नाहीतर त्याला सांगायचं तुझा मोबाईल आहे का, तुझ्या मोबाईलवर पाठवतो का. कारण वॉरंट कधी कधी काय करतात माहिती का, जे सराईत गुन्हेगार असतात ते तुमच्याकडनं वॉरंट घेतात आणि खाऊन टाकतात, आणि पुन्हा म्हणतात काय करेल, तुम्ही कशाला आले. मग तुम्हाला विचारतात तुम्ही कशाला आले. नवीन जर असलं तर लय डेंजर आहे. नवीन पोरांनी लक्षात ठेवा, काय करतात ते वॉरंट घेतात आणि पुन्हा तुम्हाला म्हणतात सर कशासाठी आले, दुसरी प्रत नसते वॉरंटची. अलग भाग. मग पुन्हा न्यायाधीश म्हणायचे, न्यायाधीश करतात वॉरंट. न्यायाधीश म्हणायचे जर वॉरंट सांभाळता येत नाही तर बायको कसं सांभाळणार. वॉरंटचं वेगळं असतं, बायको. पण तिथं काय बोलणार, न्यायाधीश असतात ते. ओके, तर ज्या कोर्टाने काढलेले असेल त्या कोर्टाकडून रद्द होईपर्यंत वॉरंट चालू असतं. वॉरंट किती कालावधीसाठी असतो, कालावधी दिलेला नसतो. ज्या कोर्टानं काढलंय, उदाहरणार्थ जेएमएफसी ने काढलं, जोपर्यंत रद्द म्हणत नाही तोपर्यंत, किंवा त्याची अंमलबजावणी होईपर्यंत, म्हणजे तुम्ही ज्या माणसाला पकडायचे त्या माणसाला पकडेपर्यंत वॉरंट असतं. ओके, 2 भाग झाले 2019 चे. दोन्ही भाग व्यवस्थित बघा, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. नाहीतर परीक्षा झाल्यानंतर एखादा मित्र म्हणाल का बघितला नाहीस ते, पुन्हा रडून उपयोग नाही. परीक्षेच्या अगोदरच 100 पोरी बघून उपयोग नाही. एकच पोरगी चांगली असली, एका मित्रानं पहिली पोरगी बघितली, लय सुंदर होती, पण त्याच्यानंतर 100 पोरी बघितल्या, पण ते पहिल्या पोरीशीच तुलना करत गेला, हिच्यासारखं पाहिजे, हिच्यासारखी पाहिजे, जमलं नाही. तोपर्यंत पहिली लग्न होऊन गेली, नंतर केली, 6 महिन्यानंतर दुसऱ्या बरोबरच पळून गेली. अवघड कंडिशन आहे. अधिकारी असताना पळून गेली, दुसऱ्या बरोबरच गेली पळून, अवघड कंडिशन आहे. म्हणून ज्या गोष्टी काही करायच्यात नाही त्या अगोदरच करून घ्या. असंही आपण इकडे तिकडे वेळ घालवतोच. ओके, द लॉयन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. द लॉयन अकॅडमीचं ऍप आहे, ऍप डाउनलोड करा. त्या ऍपमध्ये काही फ्री मटेरियल आहे, ते फ्री मटेरियल बघा. अजून तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट मिळणार आहे, फ्रीमध्ये टेस्ट आहे, फ्रीमध्ये व्हिडिओ आहेत. तुम्ही युट्यूबचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच बनवून मिळतील. ओके, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे. जर कुणाला बॅच लावायची असेल किंवा डिपार्टमेंटल PSI ची ही बॅच आपण सुरू केलेली आहे, कुणाला पॉलिटिक्सचं रिव्हिजन, इकॉनॉमीचं रिव्हिजन, जॉग्राफीचं रिव्हिजन करायचं असेल तर त्याही बॅचेस आपण सुरू केलेल्या आहेत. तसंच जे नवीन मुलं आहेत त्यांना पॉलिटीच्या बॅचेस, इकॉनॉमीच्या, जॉग्राफीच्या फुल बॅचेस लावायचे असतील तर त्याही आपण बॅचेस सुरू केलेले आहेत ऍपवर. ओके, धन्यवाद. आणि ऍपमध्ये असा भाग आहे, जे व्हिडिओ फ्रीमध्ये आहेत ते फ्री मधले व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येतात, कितीही वेळा, म्हणजे तुम्ही कितीही वेळा बघू शकता फ्री मधले व्हिडिओ. किंवा जे मटेरियल आहे ते मटेरियल तुम्ही तिथं डाउनलोड करू शकता, हे करू शकता. आणि जर समजा अजून तुम्ही ऍपमध्ये माझ्याशी चॅट करू शकता, मग काही जर पाहिजे असेल तर तुम्ही मला तिथं बोलू शकता. हा फायदा ऍपचा आहे आणि त्याच्यासाठी काही लागत नाही. असेही आपण बिनकामाचे ऍप डाउनलोड केलेले असतात, तेवढंच एक ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला फायदा होईल, त्याच्यात माझं काहीही नाही. ओके, चलो, धन्यवाद. मंडळ आभारी आहे.